विचार करा, तुम्ही एका मोठ्या बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये शिरताय बर आणि तुम्ही 50व्या मजल्याचं बटण दाबता. बर दरवाजे बंद होतात, हं. पण पण काय पण ही लिफ्ट वर जाण्याऐवजी अचानक आडवी चालायला लागते. आडवी म्हणजे थेट रस्त्यावरून? हो, बिल्डिंगच्या बाहेर खाली रस्त्यावरच्या त्या भयानक ट्रॅफिकच्या वरून हवेतून थेट तुमच्या ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये जाऊन थांबते. म्हणजे मध्ये कुठेही थांबायची कटकट नाही, कुणाला मध्ये चढायचं नाही. आणि अरे वा, हे तर स्वप्नासारखं वाटतंय. हो ना, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही चालवायला ड्रायव्हर वगैरे कोणीच नाहीये. बापरे, हे सगळं ऐकायला अगदी एखाद्या हॉलिवूडच्या सायफाय चित्रपटातल्या सीन सारखं वाटतंय. एक्झॅक्टली, मलाही सुरुवातीला तसंच वाटलं होतं. पण आजच्या आपल्या या सखोल चर्चेच्या रिसर्च नोट्स वाचताना मला समजलं की भविष्य आता वास्तवात उतरलंय. आज आपण चर्चा करणार आहोत पॉड टॅक्सी किंवा ज्याला पर्सनल रॅपिड ट्रान्झिट म्हणजेच PRT म्हणतात त्याबद्दल. सगळं पब्लिक ट्रान्सपोर्टचा संपूर्ण चेहरामोराच बदलून टाकणार आहे. नक्कीच. एका अतिशय वैयक्तिक, आरामदायी आणि वेगवान प्रवासाकडे जाणारा हा एक खूप मोठा तांत्रिक बदल आहे. आणि म्हणूनच आज आपण हे डिकोड करणार आहोत की हे सगळं नक्की काम कसं करतं, यामागचं इंजिनिअरिंग काय आहे आणि हे तंत्रज्ञान आपल्या शहरांच्या सध्याच्या ट्रॅफिकच्या समस्या सोडवू शकेल का. राईट. आणि म्हणूनच आजच्या चर्चेचा मुख्य उद्देश हाच आहे. पण मला सगळ्यात आधी हे समजून घ्यायचं आहे की एखाद्या सामान्य प्रवाशासाठी याचा प्रत्यक्ष अनुभव कसा असेल. अच्छा, म्हणजे प्रॅक्टिकली कसं वाटेल. हो, म्हणजे समजा मी या पॉड टॅक्सीच्या सेशनवर गेले. पुढे काय होतं, माझ्या माहितीतल्या नोट्सनुसार मी स्टेशनवर जाऊन मशीनवर माझं डेस्टिनेशन निवडते. त्यानंतर 4 ते 6 लोकांसाठी असलेली एक छोटी कॅप्स्यूल किंवा पॉड येते. बरोबर. मी माझ्या मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत आत बसते आणि थेट माझ्या डेस्टिनेशनला पोहोचते. पण पण इथे मला एक मोठा प्रश्न पडलाय. कोणता? तुम्ही म्हणताय की ही टॅक्सी नॉन स्टॉप आहे, म्हणजे ती मध्ये कुठेही थांबत नाही. हो, अजिबात नाही. बरं, पण एकाच ट्रॅकवर जर 50 स्टेशन्स असतील आणि माझ्या पुढच्या पॉडमधल्या प्रवासाला मध्येच एखाद्या स्टेशनवर उतरायचं असेल, तर साहजिकच त्याची पॉड तिथे थांबेल. राईट. मग माझी पॉड त्याच्या पॉडवर जाऊन आदळणार नाही का, किंवा मलाही त्याच्यासाठी थांबावं लागणार नाही का. हे नॉन स्टॉप ट्रॅफिक नक्की कसं शक्य आहे. हाच तर या संपूर्ण सिस्टीमचा खरा मास्टर स्ट्रोक आहे. आणि म्हणूनच याला पारंपरिक ट्रेन किंवा मोनोरेलपेक्षा वेगळं मानलं जातं. तुम्ही जो प्रश्न विचारलात त्याचं उत्तर आहे ऑफलाईन स्टेशन्स. ऑफलाईन स्टेशन्स म्हणजे काय, स्टेशन बंद असतं का. नाही, ऑफलाईन म्हणजे हे स्टेशन्स मुख्य ट्रॅकवर नसतात. अच्छा. थोडं सोप्या भाषेत सांगायचं तर हायवेवर जसं एखादा एक्झिट रॅम्प असतो ना, हां, राईट. हायवेवरून गाड्या 100च्या स्पीडने धावत असतात. ज्या गाडीला शहरात जायचंय ती गाडी हायवे सोडून बाजूच्या एक्झिट रॅम्पवर येते आणि तिथे आपला वेग कमी करते. बरोबर, म्हणजे मागून येणाऱ्या गाड्यांना ब्रेक मारावा लागत नाही. एक्झॅक्टली. पॉड टॅक्सीचं डिझाईन अगदी असंच असतं. मुख्य ट्रॅक किंवा ज्याला ते गाईडवे म्हणतात त्यावरून सर्व पॉड्स फुल स्पीडने धावत असतात. अच्छा. आणि ज्या पॉडला एखाद्या विशिष्ट स्टेशनवर थांबायचं आहे ती पॉड मुख्य ट्रॅकवरून बाजूला होते आणि एका वेगळ्या लूपवर जाऊन स्टेशनमध्ये शिरते. अरे वा, म्हणजे जे स्टेशन्स आहेत ते मेन लाईनच्या थोडे बाजूला आहेत. अगदी बरोबर. त्यामुळे तुमची पॉड मागून त्याच वेगाने मुख्य ट्रॅकवरून थेट पुढे निघून जाते. तिला मध्ये कुठेही ब्रेक मारावा लागत नाही. बापरे, हे तर खूपच भारी आहे. हो ना. यामुळेच हा प्रवास 100% नॉन स्टॉप आणि अत्यंत वेगवान होतो. तुम्हाला तुमच्या मजल्यावर जायला जशी प्रायव्हेट लिफ्ट मिळते तसाच हा अनुभव आहे. सार्वजनिक वाहतुकीमध्ये हा जो पर्सनल टच आणलाय ना, तो या ऑफलाईन स्टेशन्सच्या इंजिनिअरिंगमुळे शक्य झालाय. खरंच, हे इंजिनिअरिंग खरोखरच जीनियस आहे. म्हणजे स्टेशनला जाणारी लाईन वेगळी आणि मेन ट्रॅक वेगळा. हे ऐकायला खूप भारी वाटतंय, पण मला इथे एक थोडी भीती वाटतेय. भीती कशाबद्दल? समजा अशा हजारो पॉड्स एकाच वेळी एका शहरात धावत आहेत आणि या सगळ्यांना चालवण्यासाठी आत कोणताही मानवी ड्रायव्हर नाहीये. बरोबर, ड्रायव्हरलेस आहेत त्या. राईट. हे सगळं AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चालतंय. पण जर एखादी तांत्रिक चूक झाली, AI मध्ये ग्लिच आला किंवा अचानक पॉवर गेली, हां, तो एक चिंतेचा विषय असू शकतो. हो ना, तर काय आकाशात 30 फूट उंचीवर असलेल्या एका काचेच्या डब्यात आपण अडकून पडणार. म्हणजे मानवी ड्रायव्हर असतो तेव्हा तो निदान मॅन्युअली ब्रेक तरी मारतो. इथे हे कसं हाताळलं जातं. तुमची भीती अगदी साहजिक आहे. कोणतंही नवीन तंत्रज्ञान पाहिलं की सर्वात पहिला प्रश्न सुरक्षितेचाच येतो. पण इथे आपण हे समजून घेतलं पाहिजे की
ही सिस्टम रस्त्यावर धावणाऱ्या त्या सेल्फ ड्रायव्हिंग कारसारखी नाहीये. म्हणजे काय, दोन्हीमध्ये एआयच वापरलं जातं ना? हो, एआय आहे, पण रस्त्यावर चालणाऱ्या तारच्या एआयला हजारो अनपेक्षित गोष्टींचा सामना करावा लागतो. हां, म्हणजे ट्रॅफिक, माणसं. एक्झॅक्टली. अचानक कुत्रा आडवं येतं, एखादा माणूस रस्ता ओलांडतो किंवा समोरचा ड्रायव्हर चुकीच्या पद्धतीने गाडी वळवतो. पण पॉड टॅक्सीसाठी एक पूर्णपणे स्वतंत्र एलिव्हेटेड गाईडवे किंवा उंच ट्रॅक असतो. अच्छा, म्हणजे त्या ट्रॅकवर दुसरं काहीच नसतं. राईट. या ट्रॅकवर माणसं, प्राणी किंवा इतर कोणतीही वाहने नसतात. त्यामुळे 99% अनपेक्षित धोके आधीच संपलेले असतात. अच्छा, म्हणजे वातावरण पूर्णपणे कंट्रोल्ड असतं तर. एक्झॅक्टली. आणि राहिला प्रश्न एआयच्या ग्लिचचा किंवा पॉवर जाण्याचा, तर या प्रणालीमध्ये रिडंडन्सी म्हणजेच बॅकअप सिस्टम अत्यंत मजबूत असते. म्हणजे प्रत्येक पॉडमध्ये स्वतःची काही सिस्टम असते का? हो, प्रत्येक पॉडमध्ये स्वतःची बॅटरी आणि सेन्सर्स असतात, जे समोरच्या पॉडचं अंतर अगदी मिलीसेकंदामध्ये मोजत असतात. याला सिंक्रोनस कंट्रोल सिस्टम म्हणतात. ओके. सेंट्रल कम्प्युटर एकाच वेळी सगळ्या पॉडचं लोकेशन आणि स्पीड मॉनिटर करत असतो. आता समजा जर एखाद्या पॉडमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ती ट्रॅकवर थांबली, तर मागची पॉड धडकेल ना? नाही, ती पाठीमागून येणारी दुसरी पॉड तिच्यावर वेगाने आदळत नाही. ती संथपणे पुढे येते, खराब झालेल्या पॉडला डॉक करते. म्हणजे जोडते स्वतःला. बरोबर, स्वतःला जोडते आणि तिला ढकलत, ज्याला ते पुश मोड म्हणतात, त्या मोडमध्ये पुढच्या स्टेशनपर्यंत घेऊन जाते. काय सांगताय, म्हणजे मागची पॉड तिला धक्का मारून सुरक्षितपणे स्टेशनला लावते? बापरे, हे तर भारीच आहे. हो, आणि हे सर्व ऑटोमॅटिक होतं. मानवी ड्रायव्हरकडून होणारा चुका, जसं की लक्ष विचलित होणं, झोप लागणं किंवा वेगाचा अंदाज न येणं, या सगळ्या मानवी मर्यादा इथे पूर्णपणे वजा केल्या जातात. राईट, माणसांकडून चुका होऊ शकतात, मशीन्सकडून त्या कमी होतात. म्हणूनच जगभरातील वाहतूक तज्ज्ञ याला सर्वात सुरक्षित प्रणाली मानतात. ओके, म्हणजे सुरक्षिततेच्या बाबतीत त्यांनी बरीच काळजी घेतली आहे, हे मान्य. ट्रॅफिक जाम नाही, वेळेची प्रचंड बचत होतीये, पॉवरफुल एआय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पूर्णपणे इलेक्ट्रिक असल्यामुळे कार्बन एमिशन किंवा प्रदूषण शून्य आहे. नक्कीच, तो एक मोठा फायदा आहे. आजकाल शहरांमध्ये आपण बघतोय की हवा किती विषारी झालीय. त्या दृष्टिकोनातून हे वरदानच वाटतं. पण तरीही माझ्या मनात एक मोठा डाऊट आहे, कोणता? आणि तो म्हणजे हे सगळं उभारण्याची प्रक्रिया. उभारण्याची प्रक्रिया कोणत्या अर्थाने? म्हणजे बघा, तुम्ही म्हणताय की संपूर्ण शहरात असे उंच ट्रॅक उभारावे लागतील. हो, आता आपण शहरांमध्ये मेट्रोचं काम चाललेलं पाहतोच आहोत. मेट्रोचे खांब उभारण्यासाठी रस्ते कित्येक वर्ष खोदून ठेवलेले असतात, ट्रॅफिक डायव्हर्ट केलेलं असतं. हो, लोकांना खूप त्रास होतो. राईट, आणि नागरिकांना प्रचंड धूळ आणि ट्रॅफिकचा त्रास सहन करावा लागतो. जर पॉड टॅक्सीसाठी ही संपूर्ण शहरात असे उंच ट्रॅक टाकायचे असतील, तर हे आणखी एक मोठं इन्फ्रास्ट्रक्चरल नाईटमेअर, म्हणजे मोठी डोकेदुखी ठरणार नाही का? तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. आधीच आपल्या शहरांमध्ये जागा नाहीये, त्यात आकाशात पण ट्रॅकचं एक मोठं जाळं, म्हणजे एखाद्या स्पॅगेटी बाउलसारखं दिसेल ते सगळं. हा अत्यंत प्रॅक्टिकल आणि रास्त मुद्दा आहे. पायाभूत सुविधा उभारताना त्रास हा होतोच, पण इथे आपण पॉड टॅक्सी आणि मेट्रो यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरमधला एक मूलभूत फरक समजून घ्यायला हवा. अच्छा, काय फरक आहे? बरं, मेट्रोची एक ट्रेन शेकडो टन वजनाची असते. त्यामुळे तिचा भार पेलण्यासाठी जे सिमेंटचे पिलर्स लागतात ते प्रचंड मोठे आणि जाडजूड असतात. त्यासाठी जमिनीखाली खूप खोल पाया खोदावा लागतो. हे बरोबर आहे, मेट्रोचे पिलर्स खूप जागा खातात. पण दुसरीकडे एक पॉड टॅक्सी, जिच्यात फक्त 4-6 लोक बसणार आहेत, तिचं वजन एका छोट्या कारपेक्षाही कमी असतं. अच्छा. त्यामुळे तिचा ट्रॅक किंवा गाईडवे अत्यंत हलका आणि स्लिम असतो. याचे पिलर्स एखाद्या स्ट्रीट लाईटच्या खांबाएवढे असू शकतात. अरे वा, म्हणजे जास्त जागा जाणार नाही? अजिबात नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ट्रॅक्स फॅक्टरीमध्ये प्रीफॅब्रिकेटेड बनवले जातात. म्हणजे आधीच तयार केलेले असतात. हो, ट्रॅकचे सुटे भाग फॅक्टरीत तयार होतात आणि रात्रीच्या वेळी रस्त्यावर आणून फक्त नट बोल्टने जोडले जातात. यामुळे रस्ते महिनोन्महिने खोदून ठेवावे लागत नाहीत. अच्छा, म्हणजे ते प्लम अँड प्ले सारखं आहे थोडक्यात. तसंच काहीचं. पण तरीही तुम्ही म्हणालात तसा सुरुवातीचा खर्च हा प्रचंड असतोच. हो, तो तर असणारच. नवीन तंत्रज्ञान असल्याने याचे सुटे भाग, पॉट्सची निर्मिती, सेन्सर्स हे सगळं खूप महाग आहे. मग इतका प्रचंड खर्च करून हे उभारणं खरंच फायद्याचं आहे का? म्हणजे बजेट परवडेल का? इथे मी तुम्हाला एका वेगळ्या उदाहरणातून सांगतो. घराच्या छतावर सोलर पॅनल्स बसवण्यासारखं हे आहे. म्हणजे कसं? सुरुवातीला जेव्हा तुम्ही सोलर पॅनल बसवता तेव्हा लाखोंचा खर्च येतो, जो खूप मोठा वाटतो.
पण एकदा ते बसवलं की पुढची 20-25 वर्ष तुम्हाला वीज जवळजवळ मोफत मिळते. बरोबर. पॉड टॅक्सीचंही तसंच आहे. सुरुवातीला प्रचंड गुंतवणूक करावी लागते, पण त्यानंतर इंधनाची होणारी बचत, शून्य प्रदूषण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाखो नागरिकांचा जो वेळ वाचतो. राईट. वेळेची किंमत. एक्झॅक्टली. त्या वाचलेल्या वेळेचं आर्थिक मूल्य या सुरुवातीच्या खर्चापेक्षा कितीतरी पटीने जास्त असतं. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. वेळेची किंमत आपण नेहमी पैशात मोजत नाही, पण ती देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्वाची असते. नक्कीच. पण तरीही मला अजूनही हे थोडं पुस्तकी किंवा कागदावरच भारी वाटतंय. या सगळ्या कागदावरच्या योजना आहेत की वास्तवात याचा कुठे वापर होतोय? नाही, वापर होतोय. आपल्या नोट्समध्ये काही इंटरनॅशनल उदाहरणे आहेत का, जिथे लोक खरोखर यातून रोज प्रवास करत आहेत? हो, नक्कीच. आणि ही उदाहरणे खूप रंजक आहेत. सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे लंडनच्या हिथ्रो विमानतळावरची हिथ्रो पॉड सिस्टम. हिथ्रो एअरपोर्ट? हां. तिथे कसं वापरतात? हिथ्रो विमानतळाचा आकार प्रचंड मोठा आहे हे तुम्हाला माहितीच असेल. तिथे बिझनेस कार पार्किंगपासून ती टर्मिनल 5 पर्यंत जाण्यासाठी आधी बसेस वापरल्या जायच्या. अच्छा. पण ट्रॅफिक आणि बसची वाट पाहण्यात लोकांचा खूप वेळ जायचा. मग तिथे त्यांनी ही PRT सिस्टम बसवली. आता प्रवासी आपली गाडी पार्क करतात, समोर उभ्या असलेल्या पॉडमध्ये बसतात आणि अवघ्या 5 ते 6 मिनिटात थेट टर्मिनलच्या गेटवर पोहोचतात. अरे वा. आणि तुम्हाला माहितीये, या एका सिस्टीममुळे तिथे दरवर्षी होणाऱ्या बसेसच्या चक्क 70,000 फेऱ्या रद्द झाल्या आहेत. बापरे. 70,000 फेरा. म्हणजे तेवढ्या डिझेलची बचत आणि प्रदूषणात घट. हे खूपच प्रभावशाली आहे. हो ना. विशेषतः विमानतळावर जेव्हा तुमच्याकडे खूप सामान असतं आणि फ्लाईट पकडायची घाई असते, तेव्हा बसची वाट पाहत उभं राहण्यापेक्षा पॉडमध्ये बसून थेट पोहोचणं हा प्रवाशांसाठी खूप मोठा रिलीफ आहे. अगदी बरोबर. दुसरे एक उत्तम उदाहरण म्हणजे संयुक्त अरब अमिरातीमधील मजदर सिटी. मजदर सिटी. हो. हे शहरच मुळात भविष्यातलं शहर म्हणून डिझाईन केलं गेलं आहे. तिथे रस्त्यावर सामान्य गाड्यांना प्रवेशच नाहीये. खरंच? हो. शहराच्या खाली भुयारी मार्गात या मजदर सिटी PRTचं जाळं विणलं आहे. तुम्ही शहरात कुठेही जायचं असेल तरी या इलेक्ट्रिक पॉडचा वापर करता. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. कोणती? तुम्ही जी दोन्ही उदाहरणं दिलीत ना, हिथ्रो विमानतळ आणि मजदर सिटी, ही दोन्ही ठिकाणे अत्यंत नियंत्रित आहेत. राईट. कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट. हो. मजदर सिटी तर शून्यातून नवीन उभारली गेली आहे. त्यामुळे तिथे आधीच ट्रॅक्ससाठी जागा सोडली होती. पण जेव्हा आपण भारताचा विचार करतो, आपल्या नोट्समध्ये दिल्ली आणि मुंबईत पॉड टॅक्सी सुरू करण्याच्या योजनांचा उल्लेख आहे. बरोबर आहे. मला सांगा, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये हे कसं शक्य आहे? जर तुम्ही संध्याकाळी 6 वाजता BKC मधनं म्हणजे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधून बाहेर पडायचा प्रयत्न केलात, तर 2 किलोमीटर जायला 45 मिनिटे लागतात. हो, तिथलं ट्रॅफिक भयानक असतं. मग अशा दाटीवाटीच्या, जुन्या आणि गुंतागुंतीच्या शहरात हे कसं बसवणार? तुम्ही बरोबर दुखऱ्या नसेवर बोट ठेवलंत. रेट्रोफिटिंग म्हणजेच आधीच पूर्ण वाढ झालेल्या आणि प्रचंड गर्दी असलेल्या शहरात हे नवीन तंत्रज्ञान बसवणे हे सर्वात मोठं आव्हान आहे. हो, कारण जागाच नाहीये. पण BKCचं जे उदाहरण तुम्ही दिलंत ते अगदी परफेक्ट आहे. BKC सारख्या व्यावसायिक केंद्रात दररोज लाखो लोक येतात जातात. तिथे जर पॉड टॅक्सीचं नेटवर्क उभं राहिलं तर विचार करा. म्हणजे कसं होईल ते? तुम्ही ऑफिसच्या बाहेर पडताय, खाली ऑटो रिक्षासाठी किंवा बससाठी तासनतास रांगेत उभं राहण्याऐवजी बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरून थेट पॉडमध्ये बसताय आणि BKCच्या त्या भयानक ट्रॅफिकच्या वरून उडत थेट वांद्रे किंवा कुर्ला स्टेशनला पोहोचताय. वाह! तो विचारच किती सुखावणारा आहे. म्हणजे खाली बघायचं आणि ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या लोकांना बघून हसायचं. हो ना. भारतासारख्या देशात जिथे रस्ते अरुंद आहेत आणि वाहनांची गर्दी प्रचंड आहे, तिथे पॉड टॅक्सी हे गेम चेंजर ठरू शकतं. नक्कीच. त्यासाठी संपूर्ण शहरात नेटवर्क उभारण्यापेक्षा BKC किंवा दिल्लीतील विशिष्ट गर्दीचे IT पार्क्स अशा पॉइंट टू पॉइंट कॉरिडॉरमध्ये याचा वापर सुरुवातीला अत्यंत प्रभावी ठरू शकतो. तंत्रज्ञान तयार आहे, गरज आहे ती फक्त योग्य प्लॅनिंग आणि अंमलबजावणीची. खरंच. आव्हानं मोठी आहेत, पण जर हे यशस्वी झालं तर त्यातून मिळणारे फायदे त्याहूनही मोठे असू शकतात. आजच्या या चर्चेतून खूप नवीन गोष्टी क्लिअर झाल्या. हो. पॉड टॅक्सी म्हणजे काय? ऑफलाईन स्टेशन्समुळे तो नॉनस्टॉप प्रवास कसा शक्य होतो? AI एका मोठ्या सिंक्रोनाइज्ड डान्ससारखं या सगळ्या हजारो पॉड्स कसं कंट्रोल करतं आणि या सगळ्या मागचं इंजिनिअरिंग कसं काम करतं हे आपण खूप सविस्तर समजून घेतलं. यातून नक्कीच भविष्यातील स्मार्ट वाहतुकीची एक स्पष्ट दिशा आपल्याला मिळतीये. नक्कीच.
पण चर्चेच्या शेवटी ह्या सगळ्या भारी तांत्रिक माहितीच्या पलीकडे जाऊन मला एका वेगळ्याच मुद्द्याकडे लक्ष वेधावंसं वाटतं. अच्छा, कोणता मुद्दा? आपण तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन काहीतरी महत्वाचं गमावत तर नाही ना, याचा विचार आपण करायला हवा. म्हणजे काय? मला नाही समजलं. बघा, सार्वजनिक वाहतूक जसं की आपली मुंबईची लोकल ट्रेन किंवा एसटी बस, हां. हे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचं साधन नाहीये. मग? तो एक जिवंत सामाजिक अनुभव आहे. आपण ट्रेनमध्ये शेकडो अनोळखी लोकांसोबत प्रवास करतो. कधी कुणाशी वाद होतो तर कधी मैत्री होते. समाजाच्या वेगवेगळ्या थरांतील लोक एकत्र येतात. तो एक शेअर्ड ह्युमन एक्सपिरियन्स आहे. हां, ते तर आहे. आता विचार करा, जर भविष्यात या सर्व पारंपरिक बसेस आणि ट्रेन्स बंद झाल्या बापरे. आणि लोक फक्त अशा 4-6 लोकांच्या बंदिस्त, पूर्णपणे शांत असलेल्या पॉड्समधून आकाशातून प्रवास करू लागले, तर काय होईल? आपण खूप एकटे पडू. एक्झॅक्टली. आपण फक्त आपल्याच ओळखीच्या लोकांसोबत असू. सार्वजनिक वाहतुकीतील तो जो सामाजिक संपर्क आहे, समाजाचा एक भाग असल्याची जी जाणीव आहे, ती कायमची नष्ट तर होणार नाही ना? वाव, हा खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. म्हणजे तंत्रज्ञान आपल्याला सुविधा देतंय, पण माणुसकीपासून दूरही नेतंय. अगदी बरोबर. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही लोकल ट्रेनमध्ये असाल आणि कुणीतरी जोरात गाणी लावून तुम्हाला वैताग आणत असेल, तेव्हा नक्की स्वतःला हा प्रश्न विचारा की या गोंधळलेल्या पण जिवंत सामाजिक प्रवासाच्या बदल्यात आकाशातल्या त्या शांत, वेगवान पण एकाकी काचेच्या डब्यातून प्रवास करणं तुम्हाला खरंच आवडेल का? तंत्रज्ञान आपल्याला वेगाने पुढे नेतंय, पण एकमेकांपासून दूरही करतंय का? या प्रश्नाचं उत्तर आपणच शोधायला हवं. विचार करा. लवकरच भेटू अशाच एका नव्या आणि डोके चक्रावून टाकणाऱ्या विषयासह.